सद्धम्मास प्रथमतः त्रिवार पंचांग प्रणाम करतो। आज आपल्या सर्वांचे लाडके धम्ममित्र धम्मबंधू ज्यांना आपण छोटा भाऊ समजतो, त्यांच्या नामच्या वयात काही जास्त डिफरन्स नाही, परंतु गेल्या 2013 पासून नाशिकमध्ये आंबेडकरी चळवळीतल्या तरुणांशी जेव्हा संपर्क आला तर त्या माध्यमातून हे आम्हाला भेटले। ज्यावेळेला स्टॉल लावायचो नाशिकमध्ये त्यावेळेला आवर्जून माझ्या स्टॉलला भेट द्यायचे, चर्चा करायचे। त्यांचा एक आनंद आवडता छंद होता की पुस्तकं विकत घेणे, आणि केवळ विकत घेणे नाही तर ती वाचणे, आणि ती वाचूनच ती स्वतःपुरती ते ज्ञान न ठेवता ते त्यावरती लिहित असत। त्यांच्याकडे वेळ सारा खूप भरपूर होता। एका हॉटेलमध्ये GM या पोस्टवरती असताना ती जबाबदारी सांभाळून त्यांना जास्तीत जास्त वाचनाचा तो छंद होता, आणि मग त्यांच्या त्या पोस्ट सगळ्या त्या फेसबुकवरती यायच्या। थोडासा वादग्रस्त विषय पण त्यांनी त्या माध्यमातून निर्माण झाला होता, पण तो हाताळला तो विषय, आणि मग तिथून जी ओळख झाली त्यांच्यावर एक पॅन्थरची एक मोठी छाप आहे। खरं म्हणजे त्यांच्या हात एक पॅन्थर दडलेलं आहे, पण आता त्यांनी त्या पॅन्थरला एक कलात्मक स्वरूपात त्यांनी आता थोडं ते समाजासमोर प्रेझेंट करतात, आणि चांगली गोष्ट आहे। आंबेडकरी चळवळीमध्ये आपलं योगदान कुठल्या ना कुठल्या अर्थाने त्यांची सुरुवात धर्मकायाच्या माध्यमातून झाली। त्यांची सुरुवात धर्मकाया मिशनच्या माध्यमातून झाली। एका धार्मिक चळवळीला ते जोडले। खरं ते पॅन्थर होते त्यामुळे ते जास्त काळ तिथं टिकावणे धरू शकले, तरी आम्ही त्यांना सगळे शिलाचे सगळे नियम सांगायचो, ते नियम तोडायचे। संघामध्ये त्यांना ते सगळं नव्हतं, कारण ते स्वतंत्र मुक्त जीवन लिहिणारे साहित्यिक विद्रोही म्हणायचे, कवी म्हणून त्यांच्या कविताही चांगल्या यायच्या, उत्स्फूर्त कवी असायचे ते, आणि ते सगळ्या प्रवासातून त्यांचा प्रवास इथपर्यंत येऊन ठेपला। त्या सामान्य कुटुंबात जरी त्यांचा जन्म झालेला असला, परंतु आपल्याला असामान्य होऊन आपल्याला आपलं जीवित कार्य पार पाडता आलं पाहिजे, आणि असा ध्यास असलेलं हे व्यक्तिमत्व आहे। त्यांनी कमी वयात जास्त अनुभव घेतले, ते अनुभव बरेच असतील, आणि या अनुभवाची शिदोरी आज त्यांच्या पाठीशी आहे, आणि म्हणून एवढा सगळा गोतावळा आज त्यांच्या सोबत आहे। ते ग्राउंडला होते, आणि आता असं वाटतं आपल्याला ते ग्राउंडला राहिलेच नाही, पण मी असं म्हणतो ते टॉपला जातात तर ते टॉपलाच राहू द्या, कारण काय वेळेला आपले काही टॉपचे कामं असले तर ते पूर्ण करू शकतील। कारण आपण बघितलं की आपल्या तीच व्यक्ती आहे जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून घेते, जेव्हा निलेश आंबेडकर नावाचा युवक नाशिक जिल्ह्यातून अशी बातमी पेपरला झळकते की त्यांनी देशामध्ये ते सगळा गौरव होतो, त्यावेळेला आपल्याला आनंद वाटतो की आपल्यातलेच आपले बांधव आहे ज्यांच्यासोबत आपण बसतो, त्यांचा सहवास आपल्याला लाभलेला आहे, आणि म्हणून असं वाटतं की ते आपल्याला वेळ कमी देत असतील, परंतु आता ते ज्या कार्याला त्यांनी हाती घेतले त्या कार्याला सुद्धा वेळ देणं आवश्यक आहे। परंतु आता जास्त काही चिंता करायची गरज नाही। हे ऑफिस त्यांच्यासाठी जे आपलं ऑफिस त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे, कधीही कार्यकर्ते तर या भेटा, तुम्ही जाताना येताना तुम्हाला ऑफिस उघडं आहे, सताड उघडं आहे, आणि इथं मिटिंगा घेत चला। या कार्यालयाचा वापर एक चळवळीचं केंद्र म्हणून सुद्धा करायला हरकत नाही, एवढं सगळं त्यांनी परमिशन दिलं। एवढंच नाही, आर्थिक सुद्धा ज्यांना काही विवंचना असतील त्यांनी सुद्धा येऊन या ठिकाणी काही व्यावसायिक काम आपल्याला करता येईल का, मी त्यांना सतत म्हणत असतो की 10 ब्रँच तयार करा, कारण 10 ब्रँच तयार करायचा अर्थ तुमचा कामाचा विस्तार वाढवा, कारण जेव्हा एखादा मनुष्य आपला व्यवसाय वाढवतो याचा अर्थ तो रोजगार निर्माण करतो, आणि आज समाजात रोजगार निर्माण करायची जास्त गरज आहे। आपल्यातले जास्तीत जास्त व्यावसायिक तयार व्हावेत यासाठी हा त्यांचा प्रयत्न आहे। त्यांचा हा जवळपास 3रा ते 4था व्यवसाय आहे, आणि याच्यावर ते न थांबता अधिकाधिक ते व्यापक होतील आणि जास्त रोजगार निर्मिती करतील, युवकांना चांगल्या प्रकारे या उद्योग क्षेत्राकडे वळवतील। त्यांचा जो अनुभव आहे तो अनुभव सुद्धा इतरांना ते शेअर करत राहतील हे मला वाटतं, आणि म्हणून आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण अभिष्ट चिंतन करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत। धम्मकाया मिशनच्या या ठिकाणी केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय या ठिकाणी अनिलजी बागुल सर उपस्थित झालेले आहेत, आणि उद्या धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे, आषाढ पौर्णिमा आहे, ज्याला लोक गुरुपौर्णिमा असं म्हणतात, आणि भगवान बुद्ध जगाचे विश्वाचे गुरु आहेत, आणि म्हणून गुरु शिष्य परंपरा अतिशय महत्वाची आहे। या गुरु शिष्य परंपरेला बौद्ध जीवन पद्धतीमध्ये आपण अंगीकारलं पाहिजे। आज गुरुजी आमचे गुरु आहेत, आणि आज या ठिकाणी निलेश आंबेडकर असतील, त्यांचं वय जरी कमी असलं परंतु त्यांच्याकडे व्यावसायिक अनुभव खूप आहे, म्हणून आपण त्यांना व्यावसायिक गुरु मानायला हरकत नाही, आणि म्हणून आम्ही त्यांना म्हणतो 10 शाखा ओपन करा, जेणेकरून रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होईल।
तर अधिक या ठिकाणी वेळ न घेता आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीने, धम्मकाया मिशनच्या वतीने, चारिका फाउंडेशनच्या वतीने, त्याचप्रमाणे समस्त धम्म बांधव भगिनींच्या वतीने मी त्यांना त्यांच्या पुढील जीवन काळासाठी या ठिकाणी खूप खूप मंगलकामना देतो. त्यांच्या हातून कला, साहित्य, त्याचप्रमाणे शिक्षण, या ठिकाणी व्यवसाय, अशा सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचं नाव पादंकृत करावं आणि त्यांच्या परिवाराचं त्यांनी जे नाव आहे ते सुद्धा चांगल्या प्रकारे उज्ज्वल केलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला सर्वांना अभिमान वाटतो असे मित्र आपल्याला लाभलेले आहेत. आणि आपल्याला सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर आपल्याला त्या विचाराचे मित्र मोठे असले पाहिजेत आणि त्या मित्रापैकी आम्ही त्यांना एक मानतो. फक्त त्यांच्याकडे वेळ कमी असल्यामुळे आम्ही स्वतः भेटायला येतो, हे महत्वाचं आहे. त्यांनी जरी आपल्याला सोडलं, आपण त्यांना सोडत नाही. हा संसार टिकवायचा आहे, हा संसार असाच पुढे राहील. भांडण झगडे आमचे खूप झाले, वादविवाद झाले, अक्षरशः टोकाचे वाद झालेले आहेत, परंतु ते आम्हाला सोडत नाही, आम्ही त्यांना सोडत नाही. कारण ज्यांना संसार करायचा असतो ते कधी एकमेकांना सोडत नाही. आणि हा मैत्रीचा संसार आहे. भगवंतांच्या धम्माच्या भाषेमध्ये जर म्हणू आपण, मित्रता ही कल्याणकारी आहे. त्यांचं हित चिंतन करणं हेच आपलं कल्याण मित्राचं काम आहे. ते कुठेही असले तरी ते आपल्याबद्दल सुद्धा तसंच मैत्रीभाव ठेवतात. म्हणून अधिकाधिक त्यांनी यशाचं शिखर चढो अशी त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी पहिले जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी धर्मकाय मिशनचं काम हाती घेतलं होतं. आज ते काम या ठिकाणी गेल्या 15-10 वर्षापासून या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे विद्यमान अध्यक्ष उपासक शशिकुमार सुलताने जे सांभाळतात. आणि 15 वर्ष नाशिकला पूर्ण झालेले आहेत आणि आपलं ऑफिस सुद्धा नाशिकमध्ये ओपन झाले. सर तुम्हीच कसं केलं, अग्रीमेंट केलंय. तुम्हाला पण 28 तारखेला यायचंय. तुम्हाला आज आम्ही या ठिकाणी निमंत्रण देतो. तुम्ही किती बिझी असलात तरी तुम्हाला त्या ठिकाणी यावं लागेल. एक आजी माझी अध्यक्षांच्या उपस्थितीत आपण त्या ठिकाणी आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या हस्ते त्या ठिकाणी आपण त्या ऑफिसचं लोकार्पण करणार आहोत की जेणेकरून धम्मकायाचं मिशन हे असंच पुढे चालू राहील. तुम्हाला जरी वेळ नसला तरी या धम्मकार्याला तुम्ही तन मन धनानं मोठे दान कर्म करून तुम्ही या कार्याला पुढे न्याल अशी आम्ही अपेक्षा करतो. थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.